सकाळी पोल्ट्रीमध्ये आलतो तर आपल्या कोंबड्यांचं खाद्य संपलं होतं. आता कोंबड्या आपल्या 34 दिवसाच्या, अजून 15 ते 16 दिवसामध्ये सगळ्या कोंबड्या विकायला जातील. मग काय बाई, आता खायला टाकायला सुरुवात केली, आता जास्त खाद्य लागतंय. पहिलं तर आणल्या एक एक गोणी लागायची दिवसाला, आता लागतं भाई 1-1.5 दिवसाला 15 गोण्या. मग काय प्रत्येक गोणी आणून अशी मांडावं लागती. मांडल्याच नंतर पुन्हा त्याची शिलाई उसून काढावं लागते. मग काय तशी शिलाई उसून काढायची, सगळ्या 15 गोण्या लाईनीत मांडून घेतल्या आणि मग सगळ्यांना खाद्य टाकून घेतलं. खाद्य टाकल्याच नंतर आपण आलो गावात, तर ह्यांनी आपल्या गाडीची चावी घेतली. काय नाही आता, सॉरी दादा, चावी दे दादा. कसं तरी करून त्यांच्याकडून चावी माघारी घेतली आणि गावात आले किरण शेठ भेटले. ते म्हणले चला, म्हणले चहा प्यायला. म्हणलं वा वा वा, म्हणलं चांगले 100 वर्ष आयुष्य म्हणलं तुम्हाला. मग चहा पिऊन मी आलतो इथं आपल्या छोट्या पोल्ट्रीमध्ये. तर ह्या कोंबड्या आपल्याला मोकळ्या सोडायच्या होत्या. तर ह्या पण आता झाल्यात 25 दिवसाच्या, एवढ्या झाल्यात ह्या पण. मग ह्या मोकळ्या सोडल्याच नंतर एकदम खुश मध्ये फिरायला लागल्या सगळीकडं. मग म्हणलं आता ओके, यांचं काम झालं म्हणलं. मग डायरेक्ट संध्याकाळी गावामध्ये आलतो. पुन्हा आपल्या रामशेठचा बर्थडे होता. तर मग काय कार्यकर्त्यांनी काळीजण बिळीज नाव टाकलं होतं. मग काय कार्यकर्त्यांनी त्याला केक बरसतो गडी डायरेक्ट केकनीच काळा निळा करून टाकला होता एकदम. मग काय एका गाडीने त्याला धरलं, म्हणले खर्च कर रे. मग काय त्याला गाड्याला सोडलंच नाही बर्थडेवाल्या. सगळ्यांनी चॉकलेट पानन, काय कोणी स्टिंगन, कोणी काही. मग काय गडी एकदम गपचिप करून घरी लावला.